जानू आई बाबा कशी रे जानू? बाबा बघा ना कशी अशक्त झाली। जानू अंगावर तुम्ही आई घाबरू नको। आई आली आहे ना आणि बघ वहिनी आली आहे, बाबा आले, सगळे आले। आम्ही आहोत तुझ्या बरोबर बाळा। मिस्टर कानिटकर 2 मिनिटं जरा बाहेर येऊ शकता? इथे सगळी घरचीच माणसं आहेत, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते इथे सांगितलं तरी चालेल। मिसेस कानेटकरांनी कसलं तरी टेन्शन घेतलेलं होतं। कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये ओव्हर थिंकिंग केलं जाऊ शकतं, जसं की मी ठीक आहे ना, माझं बाळ ठीक असेल ना, किंवा मग मला आईची जबाबदारी पार पाडता येईल ना, हे असे अनेक प्रश्न त्रास देत असतात। पण प्रेग्नंट बाईने शांत निवांत सहज आयुष्य जगणं अपेक्षित असतं, पण हे असे अतिविचार कधीकधी खूप वाईट परिणाम घडवून आणतात। कदाचित त्यांच्या बाबतीत हे असंच काहीतरी झालं असेल आणि म्हणूनच त्यांचं मिसकॅरेज झालं असेल। डॉक्टर पण आता कशी आहे जानू? खूप ब्लिडिंग झाल्यामुळे एनर्जी लेवल डाऊन झालेली आहे, बीपी सुद्धा लो झालेले आहे। काही दिवस त्यांची काळजी घ्यावी लागेल, पण 2 दिवसांनी एकदा त्यांची सोनोग्राफी करावी लागेल। त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची मानसिक शांतता। आधीच त्यांना असलेला स्ट्रेस आणि ही घडलेली घटना हा खूप मोठा धक्का आहे। शक्यतो त्यांना शांत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत राहा। ओके डॉक्टर। ही काही औषधं मी लिहून दिलेली आहेत, ती फक्त त्यांना वेळेवर घेऊ द्यात। येते मी। नमस्कार संपतराव, तुमचं आमदार होणं तुमच्या धाकट्या मुलाला बघवलेलं दिसत नाही। अहो असं का म्हणताय तुम्ही? का म्हणताय म्हणजे? पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तमाशा घातलाय त्यांनी, सीसीटीव्ही फुटेज दाखवा म्हणून। संपतराव, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सीसीटीव्ही फुटेज जर का बाहेर आलं ना तर तुमचं आमदार पद धोक्यात आहे। कारण त्यात क्लिअर कट दिसतंय की तुमच्यामुळे आणि तुमच्या लाडक्या सिद्धूमुळेच ऍक्सिडेंट झालाय। काय झालं? घाम फुटला? संपतराव, सिद्धूनी जर ते फुटेज बघितलं तर आमदार पद तर जाईलच, पण तुम्हा दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। सो लवकरात लवकर कंट्रोल करा तुमच्या पोराला। अहो असं नका बोलू, मला वाटलं सिद्धू रात्रभर अडकलाय, सकाळी घरी येईल। संपतराव, तुमचा मुलगा काय करतो हे तुम्हाला माहिती असायला हवं। आता काय वाटेल ते करा आणि सिद्धूला पोलीस स्टेशनमधनं बाहेर काढा, नाहीतर तुमच्या मुलाला आणि तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल। आणि यात मीच काय, कोणीही काहीही करू शकणार नाही, कळलं? डू इट। सिद्धू कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलाय कोणास ठाऊक, पोराने नुसता नाकात दम केला। काय रे, किती उशिरा आलात? काय रे, तुमच्या दोघांच्या तोंडावर 12 का वाजलेत? अरे काय झालं? आजी, आई, आम्ही पुण्याला जातोय। काय झालं अचानक, का पुण्याला?
जानूचं मिसकॅरेज झालं. काय पोर पडलं? देवा देवा, हे कसलं आणखी संकट म्हणायचं ग? कशी आहे जान्हवी? असं कसं झालं रे? काय विराज, काय विचारतेस तू? अरे विचारण्यासारखं काय? या दळवी कुटुंबात कधीतरी सरळ सुरळीत सुरू असते का? मला तर कधी कधी असं वाटतं त्या अख्ख्या दळवी कुटुंबाला 7.5 लागलेली आहे. नाही म्हणजे ठीक आहे की या सिद्धूची बायको एक अपशकुनी आहे. मला तर असं म्हणायचं आहे, हे अख्खं दळवी कुटुंबच अपशकुनी आहे. काय संपत? हा, आई आहो, त्यांच्यावर खूप कठीण प्रसंग ओढवलाय हो. सिंचू, हे बघा, तुम्ही निघा पुण्याला. आई बाबांना आधार द्यायची जास्त गरज आहे आता. अशा वेळेला माणसांची गरज असते. आणि तू सून आहेस ना त्या घरची, मग घरातल्या सगळ्यांना सांभाळणं हे सुनेचं कर्तव्य असतं. आणि कळव आम्हाला काय घडतंय. ही बातमी सिद्धू आणि भावनाला कळली का? वीणा वहिनींनी फोन केला होता त्यांना, पण त्यांनी उचलला नाही. आम्ही जाता जाता फोन करतो त्यांना. ठीक आहे, तुम्ही निघा. ही बातमी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. ठीक आहे पप्पा, चालेल. येतो आम्ही. हा, सांभाळून जा. येतो दादा. काय रे संपत? एरवी त्या सिद्धूच्या बायकोला माहेरचा पुळका खूप असतोय. मग आता आपल्या बहिणीच्याच बाबतीत एवढी मोठी घटना घडली, त्या काहीच पत्ता नाही. काय ग, कुठं अडकली ती एवढी? अगं आई, पोलिसांना नवीन पुरावा सापडलाय. तो बघायला गेले ती दोघं तिथं. ते अजूनही केससाठीच धडपडतायत. आपण त्या पोलिसांच्या जाऊ नये म्हणून जंग पछाडलं. ही फरक पडला नाही त्यांच्यावर. पण मला असं वाटतं की त्या दोघांनी घरातल्या मोठ्यांचा थोडा तरी मान ठेवायला पाहिजे. ही अपेक्षा तर आम्ही कधीच सोडून दिली आहे. पण आता ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.